नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळपासून राज्यामध्ये पावसाने चांगला जोर धरलेला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस सध्या सुरू आहे. तर बऱ्याच धरणांना पूरही आलेली सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचा वेग पाणी जे आहे ते धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे धरणं भरत आहेत मोठ्या प्रमाणात. त्या ठिकाणी आज सकाळपासूनच मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सकाळपासूनच सुरू झाला. या ठिकाणी मित्रांनो, ढगफुटी सदृश्य पाऊसही काही ठिकाणी सुरू झालेला आहे. सकाळपासूनच कोकणातील बहुतांश परिसरामध्ये मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू आहे. यामध्ये सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण असेल, गोरेगाव, तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर, वाडा, डहाणू, सिल्वासा, इगतपुरी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्रातील जुन्नर, खेड, पुणे, बारामती, दौंड, करमाळा, जामखेड, बार्शी, पेठ, सातारा, वडूज या ठिकाणी देखील सकाळपासून आणि कालपासून या ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात आहे. या ठिकाणी पाऊस नॉनस्टॉप सुरू आहे. त्याचबरोबर मित्रांनो, विदर्भामध्येही आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यातील माजलगाव, परळी, अहमदपूर, नांदेड, उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिम, चिखली, लोणार, खामगाव, अकोला, कारंजा या परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर, उदगीर, देगलूर, अहमदपूर, परळी या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आज या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर गोंदिया असेल, त्याचबरोबर इथे गोंदियातील परिसर, तिरोडी, तुमसर, वारासेवणी, लांजी, रामटेक या परिसरामध्ये सकाळच्या सुमारास जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तर यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.